अहो मॅडम, तुम्ही का थांबलात? चला की तुम्ही सुद्धा. ओ सत्यदादा, हो थांबा ना थोडा वेळ. का? हो ते पडवळ, माणसानं काही लढाई आयुष्यात एकट्यानं लढायची असतात. हो लढतोच आहे ना, पण प्रोत्साहन द्यायला कोणीतरी हवं ना. प्लीज थांबा ना, मला नर्वस वाटतंय. हो बर ठीक आहे. काय झालं? नाही म्हणजे तुम्ही का थांबलाय? तुम्ही बाहेर जाऊ शकता. मला हौस नाही आहे तुझ्या बरोबर थांबायची. तुझ्या सिक्युरिटीची जबाबदारी आमच्यावर आहे. हो, आता पोलीस स्टेशन मध्ये माझ्या जीवाला कसला धोका असणार आहे? काय हो, कायद्याच्या रक्षकाचा कायद्याच्या मंदिरावर विश्वास नाही? माझा या पोलीस स्टेशनवर आणि इथल्या कर्मचाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. माझा तुझ्यावर विश्वास नाही. ठीक आहे, शांत राहा तुम्ही. पडवळ, तुम्हाला नक्की कुणाशी लग्न करायचंय? हो, मगाशी तुमचा कॉन्फिडन्स कसा वाहत होता ना, मग जावा ना आता, भिडा. चला 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 चला. आम्या एक काम कर, पाहुण्या नाश्त्याची ऑर्डर देऊन यायचं. बरं ठीक आहे. लवकर ये. हा. अहो, मी काय म्हणते, जरा सत्यादादाला विचारून बघायचं का? अगं पण काय विचारायचं? अहो, त्याचं लग्न झालंय की नाही विचारा. जर त्याचं लग्न झालं नसेल तर चांगला जॅकपॉट लागेल आणि आपल्या मुलीचं आयुष्य पलटल. ही बेस्ट आहे. हा विचारून बघतो. बलमाजी, हा बोला की पाहुणं. ते सत्यदादाच त्यांचं काय? ते एकटेच आहेत का? नाही नाही, अहो मम्मी पप्पा आहे, भाऊ आहे, वहिनी आहेत, 2 जुळ्या बहिणी आहेत. त्यातलं एक बरोबर माझं लग्न पण झालंय. मी त्यांचा दाजी व्हायचं होतं, दुसऱ्या बरोबर झालं, दुसरी बरोबर ते वागवेगळा, पण मी दाजी असं मोठं कुटुंब आहे. हो तसं नव्ह, सत्यदादाचं लगीन झालंय का? आता सध्या ते एकटेच आहेत. अहो, म्हणजे 2चा 4 हात करायचा काय विचार आहे की नाही त्यांचा? कशी मुलगी हवी आहे तुम्हाला? तुमच्यासारखीच कडक. काय बोलला? ते म्हणजे तुमच्यासारखीच कडक स्वभावाची, तुमच्यासारखीच सुंदर, तुमच्यासारखीच सालस, गोड, शिस्तप्रिय असं म्हणायचं होतं पडवळांना. हा, हेच म्हणायचं होतं मला. आणि अजून काय म्हणायचं होतं मला सत्यदादा?